भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये झालेल्या व्यापार करारानं देशाच्या राजकारणामध्ये वादळ आणले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या वेगवेगळ्या देशांवर टॅरिफ अस्त्र उगारलं होतं। भारतावरही 50% टॅरिफ लादलं। त्यामुळे भारतीय मालाचा अमेरिकेतला प्रवास कठीण झाला। यातून मार्ग काढण्यासाठी भारत आणि अमेरिकेमध्ये नुकताच एक व्यापार करार झाला। पण या करारातल्या अटी या भारतासाठी अत्यंत जाचक आहेत आणि फक्त अमेरिकेच्या फायद्याच्या आहेत असा आरोप विरोधक आता करतात। प्रामुख्याने 3 मुद्द्यांवर या करारावर टीका होतीये। यातला पहिला मुद्दा आहे देशातल्या शेतकऱ्यांचा। गेली अनेक वर्ष भारतीय शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी अमेरिकेच्या शेतीमालाला भारतामध्ये प्रवेश नव्हता किंवा असेल तर खूप महाग होता। पण या करारामध्ये सोयाबीनची उत्पादनं, लाल ज्वारी, मक्याची उत्पादनं अशा अनेक गोष्टींना प्रवेश सोपा झालाय। अमेरिकन शेती आणि भारतीय शेतीचा विचार करता या करारातलं हे पाऊल म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान करणार आहे असा दावा केला जातोय। करारातला दुसरा मुद्दा आहे जो देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय। भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही म्हणून अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लादलं होतं। तो टॅरिफ या करारामध्ये काढून टाकण्यात आला। पण भारत हा अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यासारख्या देशांकडून तेल खरेदी करेल आणि रशियाकडून मिळणारं स्वस्त तेल घेणार नाही असं अमेरिकेच्या वतीनं सांगण्यात आलं। पण भारताकडून यावर कोणत्याही केंद्रीय मंत्र्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे भारतानं तेल कुठून खरेदी करायचं हे आता अमेरिका ठरवणार का हाही सवाल विरोधक आता करतात। तिसरा मुद्दा आहे देशाच्या डिजिटल डेटा सुरक्षेचा। भारताच्या 140 कोटी नागरिकांचा डेटा भारत अमेरिका करारामुळे सहजपणे अमेरिकन कंपन्यांना मिळणार आहे। त्यामुळे एआयच्या युगामध्ये भारताची डिजिटल सुरक्षाच धोक्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या सगळ्या मुद्द्यांच्या निमित्तानं लोकसभेमध्ये राजकारणही जोरात सुरू आहे। इतकं जोरात आहे की पंतप्रधानांना देश विकताना काहीच वाटत नाही का हा सवाल आज राहुल गांधी यांनी लोकसभेत केला। या करारामुळे अमेरिका मालक बनली आहे आणि भारताला सेवकासारखं वागवते असंही राहुल गांधी यांनी म्हटलं। पण या करारातले सगळे मुद्दे इतके गंभीर आहेत आणि इतके देशव्यापी आहेत की त्यावर या हेडलाईन्स राजकारणाच्या पलीकडे जाऊन चर्चा होणं गरजेचं आहे, लोकसभेत सुद्धा आणि लोकसभेच्या बाहेर सुद्धा। भारत अमेरिका व्यापारी करारावरून आज लोकसभेतलं वातावरण चांगलंच तापलं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यापारी करार आणि बजेटवरून मोदी सरकारला धारेवर धरलं। एप्स्टीन फाईल्सची भीती आणि अमेरिकेतील अदानींवरील केस कोर्टात येऊ नये म्हणून मोदी सरकारनं देश विकला असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला। That you have sold India. Are you not ashamed of selling India? Do you have no shame of selling India? You have sold our mother, Bharat Mata. Do you have no shame? Sir, आंख में आंख नहीं मिला पाते हैं। स्पीकर सर, 2 चीजें हैं सर। एक सर एप्स्टीन केस at the center of our defense budget is a choke applied by Mr. Adani. So I'd like to talk about Mr. Adani and the case in the United States against Mr. Ambani because that is a central part of the budget. राहुल गांधी यांनी केलेले आरोप काय आहेत? अमेरिकन आयटी कंपन्यांवर मोदी सरकारनं कठोर अटी लादलेल्या नाहीत। 140 कोटी भारतीयांची विदा म्हणजेच डेटा हे अमेरिकेशी वाटाघाटी करताना मोठं अस्त्र म्हणून वापरता आलं असतं। पण आयटी कंपन्या गोळा करत असलेल्या डेटाचं स्थानिकीकरण व्हावं ही अट मोदी सरकारनं घातली नाही। त्यामुळे व्यापारी कराराच्या वाटाघाटींमध्ये भारताची बाजू कमकुवत बनली। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी ग्वाही मोदी सरकारनं दिली। भारत कुणाकडून तेल घेणार हे आता ट्रम्प ठरवणार का? राहुल गांधींचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदी सभागृहात नव्हते। मग संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी खिंड लढवली। मैं सदन में कहना चाहता हूँ आज तक कोई माइके लाल पैदा नहीं हुआ जो भारत को सेल कर सकता है, कोई खरीद सकता है, नहीं हो सकता है। और आपने प्रधानमंत्री जी को कहा, मैं दावे के साथ कहता हूँ इस देश का आज तक सबसे मजबूत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है। कोई हिला नहीं सकते, कोई हिला नहीं सकते। काँग्रेसनं 2014 पर्यंत भारताला कमकुवत केलं असा आरोप माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केला। पहले ये होता था कि
हमारे भाषण के बीच में राहुल जी भाग जाते थे। अब तो ये स्थिति आ गई कि पहले भागना शुरू कर दिया है, क्योंकि जिनको झूठ बोलने की आदत होती है वो ज्यादा देर टिक नहीं पाते। संसदेमध्ये आरोप प्रत्यारोप ही तशी नेहमीची बाब आहे, पण इथं प्रश्न प्रत्येक देशवासियाचा आहे। त्यामुळे या मुद्द्यावर सरकारनं मुद्देसूद आणि सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।